दिवाळी फराळामध्ये सर्वांच्या घरात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू. तर आज या बेसनाच्या लाडूची अगदी परफेक्ट रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हे बेसनाचे लाडू अजिबात टाळायला चिटकत नाही, जिभेवर ठेवताच इतके छान विरघळतात आणि अजिबात कडक होत नाही किंवा ताटामध्ये बसत सुद्धा नाही. कधी-कधी होतं ना तुमच्या बाबतीत पण हे जे बेसनाचे लाडू आहेत अजिबात तुमचं ऐकत नाही. पण हे असे बेसनाचे लाडू माझ्या या पद्धतीने या सगळ्या मेजरमेंटने जर केले, तर तुमचे हे बेसनाचे लाडू तुमचं ऐकतील आणि ताटामध्ये पण व्यवस्थित हे उभे राहतील. अजिबात बसणार नाही. हे बघा, मी आता एक छान लाडू मस्त तोडून दाखवला आणि तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलेलं आहे. अशा परफेक्ट बेसनाच्या लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर आजच्या आपल्या या दिवाळी सिरीजचा जो दुसरा पदार्थ आहे बेसनाचे लाडू, या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला जी बेसनाची डाळ असते म्हणजे चणा डाळ असते ती दळून आणायची आहे आणि दळताना त्याला पिठावर किंवा तांदळावर अजिबात दळायची नाही. जेव्हा तुम्ही गिरणीतून दळून आणता तेव्हा त्याला सांगायचं की ही लाडूची डाळ आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित दळा. तर ते काय करतात, थोडीशी जाड दळतात. म्हणजे जसं आपण घरी जेव्हा बेसन करतो तर तेव्हा ती थोडीशी एकदम फाईन बारीक असते, तसं आपल्याला नको आहे. जेव्हा आपण लाडूची डाळ दळतो तेव्हा ती थोडीशी दाणेदार असावी, म्हणजे आपले लाडू छान असे रवाळ होतात. तर ही सगळ्यात महत्त्वाची टिप आणि पहिली टिप लक्षात ठेवा. तर ही लाडूची रेसिपी करताना मी भरपूर टिप्स सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 6 ग्लास बेसन घेतलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि दुसरी टिप म्हणजे तुम्ही घरातला कुठलाही भांडं घ्या, ज्याने तुम्ही हे सगळं मोजून घ्याल. इथे मी कुठलंच मेजरमेंट माप नाही सांगणार आहे. कारण काय होतं, प्रत्येकाकडेच वेइंग मशीन असतं असं नाही. पण सगळ्यांकडे ग्लास असते, वाटी असते. तर या ग्लास किंवा वाटीनेच मी आज तुम्हाला हे सगळं मेजरमेंट सांगणार आहे. तर इथे मी 6 ग्लास म्हणजे आपला जो पाणी प्यायचा ग्लास असतो त्या ग्लासाने 6 ग्लास बेसन घेतलं आणि या ग्लासामध्ये जेव्हा आपण बेसन भरतो तर ते अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे. अजिबात प्रेस करून करून खूप बेसन भरायचं नाही किंवा अगदीच हलकं भरायचं नाही. थोडं हलक्या हाताने मी ते दाबून घेतलं आणि अशा पद्धतीने 6 ग्लास हे मी बेसन घेतलेलं आहे. आणि आता हे बेसन कोरडंच आपल्याला 10 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं परत एक सांगायचं राहिलं ते म्हणजे हे जे बेसन आपण दळून आणल्यानंतर थोडीशी जी जाड चाळणी असते ना, म्हणजे पुरणाची वगैरे, तर त्याच्याने हे बेसन थोडंसं चाळून घ्या. म्हणजे यामध्ये काही कचरा असेल किंवा काही मोठे खडे असेल तर ते पण निघून जाईल. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहे आणि मी हे बेसन छान अगदी कमी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा. जेव्हा आपण पूर्ण बेसन भाजतो तेव्हा अजिबात कुठेच गॅस मोठा करायचा नाही. आता यामध्ये मी याच ग्लासाने 1 ग्लास तूप घेतला आहे. पण यापैकी थोडं-थोडं तूप मी यामध्ये घालणार आहे. कारण एकदाच जर आपण तूप जास्तीचं घातलं, तर आपल्याला बेसनाचा आणि तुपाचा अंदाज येत नाही. कारण कधी-कधी जर बेसन म्हणजे जी डाळ आपण दळली, तर ती डाळ जर जुनी असेल तर त्याला तूप जास्त लागू शकतं. पण जर ती डाळ थोडीशी नवीन असली, तर त्याला तूप थोडं कमी लागतं. म्हणून ही अजून एक महत्त्वाची आणि टिप नंबर 3 लक्षात ठेवा. तर मी 1 ग्लासापैकी अर्धा ग्लास आत्ता घातलेला आहे आणि आता याला परत भाजून घ्यायचं आहे. तर मी हे जे बेसन आहे ना, तर अर्धा ते पाऊण तास भाजलेलं आहे. पूर्ण छान रंग येतपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. कसं भाजायचंय, कुठपर्यंत भाजायचंय, तर हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. जो सुरुवातीला आपण तूप घातलेलं होतं त्यानंतर मी 5 ते 7 मिनिटं भाजलेलं आहे. त्यानंतर आता उरलेलं हे जे अर्धा ग्लास तूप आहे ते पण मी घालून घेत आहे आणि आता परत आपल्याला 10 ते 15 मिनिटं अगदी लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. जर तुम्ही मीडियम गॅस ठेवला तर तुम्हाला कंटिन्यू याला हलवायचं आहे. आणि बेसनाचे लाडू करताना आपल्याला या बेसन भाजताना अजिबात इथून सरकायचं नाहीये. जर तुमच्याकडे कोणी मदतीला असेल ना, तर तुम्ही थोडं त्यांना पण भाजायला सांगा. म्हणजे जर तुम्हाला दुसरं काही काम असेल, तर तो कंटिन्यू ते भाजेल. पण जर तुम्ही हे सोडलं आणि इथे आपल्याला गॅस जर थोडा जरी मीडियम असला, तरी आपलं हे बेसन करपू शकतं आणि आणि आपले हे बेसनाचे लाडू
देखणे अजिबात होणार नाही. आता मी जे 1 ग्लास तूप घेतलं होतं, त्यापैकी थोडंसं तूप मी ठेवलं होतं. म्हटलं जर जास्त झालं तर आपल्याला आपले जे लाडू आहेत ते वळता येणार नाही. म्हणून मग मी ते पण तूप 1-2 टेबलस्पून तूप होतं त्यामध्ये, ते पण संपूर्ण घातलेलं आहे. पण हे बेसन भाजताना मला किती तूप लागलेलं आहे, हे मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. तर मी 1.25 ग्लास तूप यामध्ये घातलेलं आहे. तर हे जे प्रमाण आहे अगदी अचूक आहे आणि हे जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, म्हणजे लक्षात येईल की आपल्याला बेसन किती हवं आहे, साखर किती हवी आहे आणि तूप किती हवं आहे. आणि या तिघांचं प्रमाण अगदी परफेक्ट असेल ना, तर लाडू आपले अजिबात चुकणार नाही आणि छान गोल गरगरीत होतील. आपलं जे तूप आहे ते मी सुरुवातीला तर 1 ग्लास घेतलेलं होतं, ते तर संपूर्ण घातलेलंच आहे. पण नंतरचं जे पाव ग्लास आहे ते मी थोडं-थोडं करून घातलेलं आहे. 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे असं करत-करत घातलेलं आहे. म्हणजे आपल्या या लाडूला अजिबात तूप जास्त होऊ नये म्हणून. हे बघा, या पद्धतीचं आपलं हे बेसन भाजून झालं पाहिजे आणि तुम्हाला रंग कसा पाहिजे आहे ना, ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला रंग थोडा डार्क पाहिजे असेल, तर तुम्ही बेसन अजून थोडं एक 5 मिनिटं कमी गॅसवर भाजून घेऊ शकता. आणि इथे मी भाजून झाल्यानंतरची जी कन्सिस्टन्सी आहे तशीच ठेवलेली आहे, तशीच ठेवायची आहे. कारण थोड्या वेळाने आपलं हे जे तूप आहे परत विरघळतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता असं कसं पातळ झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवल्यानंतर मी अजिबात एक थेंबही यामध्ये तूप घातलेलं नाहीये. तरीही हे जे पीठ आहे म्हणजे हे जे बेसन आहे ते व्यवस्थित असं पातळ झालेलं आहे. तर इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे 1.25 ग्लास तूप मी इथे घातलेलं आहे. तेवढंच घाला. त्यापेक्षा 1-2 चमचे कमीच घाला. पण जास्त घालू नका किंवा जशी गरज असेल तसं तुम्ही मग नंतर घालू शकता. आता हे जे बेसन आहे ते मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि याला छान थंड करून घ्यायचं आहे. थंड म्हणजे आपल्याला अगदी कोमट करायचं आहे. गरम बेसनामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची नाहीये, नाहीतर पिठी साखर विरघळते आणि आपले लाडू हे बसतात. तर ही टिप नंबर 4 आहे की 5 आहे माहिती नाही. तर ही महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा. आता यामध्ये मी 3 ग्लास पिठी साखर घातलेली आहे. साखर मी सुरुवातीला बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि बारीक केल्यानंतर मी ही मोजलेली आहे. तर 6 ग्लास बेसनाला 3 ग्लास इथे मी पिठी साखर घातलेली आहे आणि ती पण भरताना हलक्या हाताने आपल्याला दाबून भरून घ्यायची आहे. आणि आता ही या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची आहे. तर हे लाडू करण्यासाठी माझ्याकडे जी मदतनीस येते, तर ती मला हेल्प करत होती. त्याच्यामुळे कधी तिचा हात, तर कधी माझा हात असं चालू आहे आणि आम्ही दोघांनी पण हे बेसन भाजलेलं आहे आणि दोघींनी पण हे लाडू तयार केलेले आहे. आय थिंक ही टिप नंबर 6 असेल. जर तुमच्या मदतीला हे सगळे फराळाचे पदार्थ करायला कोणी नसेल, तर तुम्ही थोडे-थोडे करा. म्हणजे काही गोष्टी असतात जसं चिवडा वगैरे ते एकदाच होऊ शकतं. पण जर चकली असेल किंवा लाडू असेल, जर भाजायला कोणी नसेल किंवा मदतीला कोणी नसेल, तर तुम्ही थोडे-थोडे पण करून घेऊ शकता किंवा थोडे-थोडे पण भाजू शकता. तर आपल्याला आता या पद्धतीने पूर्ण ही पिठी साखर या बेसनामध्ये छान घोळवून घ्यायची आहे. तर मी या पद्धतीने हाताने सगळं मिक्स करून घेत आहे. सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं, फोडून घेतलं आणि आता आपल्या हाताने हे छान असं मिक्स करून घेणार आहे. आणि हो, यामध्ये सुरुवातीलाच मी म्हणजे जेव्हा आपण बेसन थंड करून घेत होतो, तर तेव्हाच मी इथे वेलची पूड घातलेली आहे 1 चमचा. आता या पद्धतीने मी याचे लाडू वळून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इतके छान इझिली आपले लाडू वळत आहे आणि अजिबात कडक झाले नाहीये किंवा अजिबात त्याला तूप जास्त झालेलं नाहीये, की ते एकदम बसून जातील. तर हे जे प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे, ते नक्की लक्षात ठेवा. आणि मी थोडंसं डेकोरेशनसाठी इथे पिस्ता आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने बेदाणे म्हणा किंवा काजू लावू शकता. तर हे बघा, आपला बेसनाचा लाडू छान उभा राहतो आहे, अजिबात बसत नाहीये. तर याच पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते. हे बघा, आपले सगळे लाडू तयार झालेले आहे आणि इतक्या प्रमाणात 2 किलो लाडू तयार होतात. हे बेसनाचे लाडू करताना काय करायचं, जेव्हा आपण एकदा वळून घेतो आणि ते ठेवले ना, तर हाताच्या उभेने ते तूप मेल्ट होतं आणि ते बसतात. मग काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि परत त्याला एकदा वळून घ्यायचं किंवा एकदा परत हे लाडू वळून घ्यायचे.
म्हणजे छान गोल गरगरीत होतात आणि मग ते ताटामध्ये परत बसत नाही. आणि हे बघा, लाडूचं टेक्स्चर बघा किती छान इझिली तुटतंय आणि आणि किती मस्त रवाळ असं झालेलं आहे. तर या दिवाळी फराळामध्ये माझ्या या पद्धतीने बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ते कसे झाले. यामधलं जे सगळं प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. आणि असे सुंदर, सुबक, जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि टाळ्याला न चिटकणारे बेसनाचे लाडू नक्की करून बघा. ही रेसिपी आवडली असेल आणि यामध्ये ज्या मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.